कुठल्याही गोष्टीला तू प्रारंभ केला हो, पण लग्नासारखा सुखद सोहळा तुझ्यातून घडत असताना तू मला मात्र विसरलास. म्हणजे म्हणून तुझ्या जीवनात ही विघ्ने आली. ही विघ्ने यापुढे कोणाच्याही जीवनात येऊ नये म्हणून मी प्रतिज्ञा केली. आई आणि वडील युद्ध झाल्या नाट्यातून मला एक शुभ क्षण निर्माण करायचा आहे. आणि तो कोणता? कसा? ऐक. ज्यावेळी विश्व निर्माण झालं, विश्व निर्माण होऊन 4 युग निर्माण झाले. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. प्रत्येक युगाचे 4 भागात विभाजन करण्यात आलं. प्रारंभ, मध्यम, उत्तर आणि मोक्ष. सांप्रत 2 युग मागे पडली. म्हणजे मोक्षाचा काळ, म्हणजे त्रेता युगाचा मोक्षाचा काळ. द्वापर युगाला पुढे सुरुवात होणार. त्या समयी हे तुझ्या जीवनात विघ्न आलं. ह्याच्या पुढे विघ्न येऊ नये म्हणून काय? प्रथम मी मला महत्व ठेवते. एक सदैवा कुठलाही धार्मिक विधी सोहळा करत असताना, कुठलेही शुभ कार्य करत असताना कोरड्या अक्षता, एक श्रीफळ हे एकत्रित करून म्हणजे गणेश पूजन केलं जाईल. जे भाविक भक्त धार्मिक विधी सोहळा करत असताना गणेश पूजन प्रथमता करतील, त्यांचा शुभ कार्य, शुभ सोहळा यशस्वीरित्या परिपूर्ण होईल. आणि जे मनुष्य प्राणी गणेश पूजन करणार नाहीत, त्यांच्या
त्यांची पूजा ही अमंगळ मानली जाईल, अयशस्वी ठरेल, अयशस्वी ठरेल.